जी साखर रक्तात येणार आहे त्याच्यावर परिणाम होणार आहे, पण ती बंद केल्याशिवाय आपल्याला आपल्या स्वादुपिंडाचं काम पण व्यवस्थित होत नाहीये. म्हणून आपण साखरेला बिलकुल हे देऊ नका. खूप लोक मग सांगतात, की याच्यात साखर आहे, त्याच्यात साखर आहे, डायनोमध्ये साखर आहे. आपला मेंदू काम करतो ना, तो चांगल्या स्वरूपातल्या साखरेवर काम करतो. त्याला 5% लागतंय. पण ह्याच्यासाठी आपण कुठली वापरायला लागलोय, ते खूप महत्वाचं असतं. म्हणून साखरेला सारखं सांगितलं जातं कॉलवर आपल्या, की साखरेला, रिफाइंड शुगरला बिलकुल महत्व देऊ नका. त्याच्या ऐवजी आपल्याला फळातनं मिळणाऱ्या साखर, त्याच बरोबर गूळ ह्याचा वापर आपला व्हायला पाहिजे. पण मी सांगितलं गूळ पण सेंद्रिय पाहिजे. जसं साखर आहे ना, तशीच मैदा आहे. का सांगितलं जातं ही मैदा पण दररोजच्या आहारामध्ये घेऊ नका म्हणून? कारण आपलं काही असू दे, एक तर आता जो मैदा काढला जातो, हा मैदा कुठल्या ह्याच्यापासून काढला जातो? तर जे मार्केटमध्ये गहू अवेलेबल आहेत ना, त्याच्यापासून काढला जातो. ओके. आता हे जे काढलं जातं ना, ह्या काढण्यामध्ये मुळात त्याच्यावर असणारं फायबर आहे, ते पूर्ण काढून टाकलं. आता गव्हात ग्लुटेन आहे. आता हे ग्लुटेन तुम्हाला फिनिश ह्याच्यामध्ये दिलं जातं. कारण जर मैदा काढून पूर्वीच्या घरात बघा कुरड्या घालायचे, त्याच्यानंतर शेवया करायचे, ते तुटत नव्हत्या. कारण का? की ग्लुटेनच असायचं ना ते आणि त्याच्यामुळे ते तुटत नव्हतं. तर आपल्याला रिफाइंड केलंय त्याला, गव्हाला. पूर्णपणे वरचं सगळं कोटिंग काढलंय आणि मधला गर तेवढा तुम्हाला दिलाय, की ज्याच्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आहे. आणि असा मैदा आपण आपल्या आणि त्याला ऑप्शन पुरी ही पुढचाच भाग आहे तो. तरी पण ती पिठात पण होते, मैद्यात पण होते. रोटी बाहेर गेला तर ती मैद्याची पण असते